स्टार्ट. हल्ली अनेक सणावारांना, लग्न समारंभांसारख्या विविध कार्यक्रमांना आतषबाजी करून जल्लोष केला जातो. दिवाळी म्हटले की फराळा इतकेच फटाक्यांना महत्त्व दिले जाते. हे वर्षानुवर्षांचे समीकरण. पण अलीकडे पूर्वीसारखे फटाके उडवले जात नाहीत. पहाटे पहिला फटाका कोणाचा उडणार याची स्पर्धा लागत नाही किंवा कोणाच्या घरात जास्त फटाके याचीही चर्चा होत नाही. अहो, यात गैर काही नाही. आपण पर्यावरणस्नेही सणांच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. खेद नाही, तर ही आनंदाची बाब आहे. आता येथून पुढे सर्व सण उत्सवांमध्ये पर्यावरणाला हानिकारक फटाके दूर ठेवण्याचा आपण संकल्प करूया. परिच्छेद. प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीला आपल्या सण समारंभांमध्ये मानाचे स्थान आहे. गणेशोत्सवाची चाहूल लागली. पुढे नवरात्र, दसरा आणि दिवाळी अशी उत्सवांची मालिकाच सुरू होते. पण गेल्या काही वर्षात सण साजरे करण्यात झालेल्या बदलांमुळे होणारे प्रदूषण हा टीकेचा विषय ठरला आहे. या सणांमध्ये होणारे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण केवळ माणूस नव्हे तर पशुपक्षी, वनस्पती आणि वातावरणासाठीही घातक ठरते आहे. त्यामुळे सण साजरे करताना पर्यावरणाचा विचार करा, असे सातत्याने सांगितले जात आहे. जनजागृतीपर अनेक उपक्रम राबवले जात आहेत. परिच्छेद. आपण इतिहासात डोकावून पाहिले तर दिवाळीपूर्वी कशी साजरी होत असे याचे संदर्भ सापडतात. शेकडो वर्षांपूर्वी आपल्या दीपोत्सवाच्या या परंपरेत फटाक्यांचे संदर्भ सापडत नाहीत किंवा त्यांचा उगम भारतात झाला असे उल्लेखही दिसत नाहीत. प्राचीन ग्रंथांनुसार दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा सण असल्याचे अधोरेखित केल्याचे दिसते. मग दिवाळी आणि फटाक्यांचा काय संबंध, हा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. परिच्छेद. अभ्यासकांच्या संशोधनानुसार चीनमध्ये फटाक्यांचा उगम झाल्याचे सांगितले जाते. फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे वातावरणातील नकारात्मक विचारांना पळवून लावता येईल आणि सगळी संकटे दूर होतील, अशी चीनी लोकांची आख्यायिका प्रसिद्ध आहे. फटाक्यांबद्दल असलेल्या आकर्षणामुळे त्याचे लोण सर्वदूर पसरले. काही पुराणकथा, आख्यायिकांमध्ये भारतातही फटाकेसदृश ज्वलनशील घटकांचा उल्लेख आढळतो. पण त्याचा वापर लढाई, युद्धांमध्ये केला जात होता. पुढे राजे महाराजांच्या लग्न समारंभांमध्ये, आनंदोत्सवांमध्ये फटाक्यांचा वापर सुरू झाला. भारताबरोबरच सर्वच देशांमध्ये बघता बघता फटाक्यांची लोकप्रियता वाढत गेली. गेल्या 4 ते 5 दशकांमध्ये जगभरात लग्न समारंभ, मोठे सांस्कृतिक कार्यक्रम, पुरस्कार सोहळे, नवीन वर्षाचे स्वागत, जागतिक स्पर्धांच्या सुरुवातीला नयनरम्य फटाके उडवणे हा जणू पायंडाच पडला आहे. एवढेच नव्हे तर काही देशांमध्ये रोषणाई, फॅन्सी फटाक्यांचे महोत्सवही आयोजित केले जातात. रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने एकापाठोपाठ हे फटाके उडवून आकाशात रोषणाईतून विविध आकार तयार केले जातात. हे महोत्सव लोकप्रिय ठरत असून काही मिनिटांच्या महोत्सवासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. परिच्छेद. फटाक्यांच्या आतषबाजीबद्दल कुतूहल, आकर्षण असण्याबद्दल दुमत नाही. पण आतषबाजीतून बाहेर पडणारा विषारी धूर आणि कर्कश आवाजाचे दुष्परिणाम जसे जाणवायला लागले, तसा फटाक्यांना विरोध सुरू झाला. फटाक्यांच्या विरोधात चळवळ उभी राहिली आणि स्वयंसेवी संस्था, पर्यावरण अभ्यासकांनी कायदेशीर लढाई लढून फटाके वाजवण्यावर बंधने आणली. शालेय मुलांमध्ये जागृती केली. त्यामुळे फटाके उडवण्याचे प्रमाण काही अंशी कमी होण्यास सुरुवात झाली. स्टॉप.